श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. यंदा पाऊस समाधानकारक असून परिस्थिती जैसे थे राहणार असल्याचं भाकीत सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी केलंय. सोमवारी मध्यरात्री होम प्रदीपन सोहळा आटोपल्यानंतर सातही नंदीध्वज मिरवणुकीने डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहासमोरील भाकणूक स्थळी आले. एका रांगेत सातही नंदीध्वज विसावले आणि दिवसभर उपाशी ठेवलेल्या मानकरी देशमुख यांच्या शेतातील वासराला सन्मानाने भाकणूक स्थळी आणलं. मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि मानकरी राजशेखर देशमुख यांनी वासराची विधिवत पूजा केली. वासरासमोर गुळ, विविध प्रकारचे धान्य, ऊस, सुपारी, गाजर, पान, खारीक आदी खाद्य ठेवण्यात आलं. वासरानं गुळ आणि गाजराला स्पर्श केला, त्यामुळे लाल वस्तू या मागणार असल्याचं राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितलं. वासरानं मूत्रविसर्जन केलं. यावर यंदा समाधानकारक पाऊस असल्याचं हिरेहब्बू यांनी सांगितलंय. यावेळी सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, सिद्धेश थोबडे यांच्यासह नंदीध्वजधारक भक्तगण उपस्थित होते. शिवयोगी सीतारामची यात्रा 13/1/2024 पासून सुरुवात झाली. 13/1/2023 ला यज्ञमंजन, 14/1/2024 ला अक्षता, आज 15/1/2024 ला होम. ह्या यात्रेतील योगदंडाच्या पूजनापासून ते आज गायत सगळे धार्मिक कार्यक्रम सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडले. आज महत्त्वाचं म्हणजे भाकणुकीचा कार्यक्रम. आज होम हवन झाल्यानंतर या ठिकाणी भाकणुकीत जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे म्हणजे उपास असतंय आणि त्याला काय देत नाही, अन्न काहीच देत नाही त्याला. मग त्याच वासरानं आपण सगळ्यांना बघितलात, आम्ही जे सांगतो वासरू जे ते सांगतो. आता ते शेवटी करणार तो सिद्धाराम आहे. आज वासरू आल्याला पहिला मलमूत्र केलं, त्याच्यानंतर मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला, चाटला, खाल्ला नाही. पण म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार. आता मिश्रण हे झाल्यामुळं पाऊस पडेल असं मला वाटतंय. पाऊस व्यवस्थित आणि विशेष वासूर शांत होता. म्हणजे 2024 हा शांततेत जाणार. गेल्या वर्षी आपल्याला मी सांगितलं होतं 2023 ला वासरू बिथरला होता. आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं, सगळं युद्ध ते चाललं. त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे, म्हणजे मी काय प्रसंग आपण सर्व एवढं आतुरतेनं एवढं ऐकताना ज्या वेळेला आम्ही जो सांगतो भाकणूक त्याचं तुम्ही विश्लेषण करा अशी माझी विनंती आहे. परिस्थिती कशी असेल आता मला मस्त आणि मला दोन्ही केलाय, त्यामुळे बरं वाटतं. पाऊस पीक पडणे बाकी सगळं म्हणजे स्थिर राहणार. राजकीय काय सांगत नाही आम्ही. राजकीय फक्त जे बाकीचं काय सांगत नाही. जे इथं काय मलमूत्र झालंय, मलविष्ठामुळं पाऊस आणि आपलं ही जी परिस्थिती आहे स्थिरता राहणार. हा, पाऊस पाणी व्यवस्थित राहणार आणि लाल वस्तू थोडा म्हणजे स्थिर राहणार. म्हणजे खाल्लं नाही, तो चाटला खाल्लं असतं तर मग ते महाग झालं, पण स्थिरता राहणार. भयाची परिस्थिती राहणार नाही, शांत आहे. 2024 शांत, काही नाही, जैसे ते परिस्थिती.